नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिनकर पाटील यांना दिवसभरातील प्रभाग प्रचार फेरी तसेच सायंकाळी विविध चौकसभांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे। इंदिरानगर, कलानगर सिग्नल, पांडवनगरी, सम्राट स्वीट्स, जगन्नाथ चौक, पांडवनगरी कॉलनी तसेच सातपूर, राजावाडा, MIDC परिसरातील प्रबुद्धनगर अशा विविध ठिकाणी सोमवारी सायंकाळी चौकसभा मोठ्या उत्साहात पार पडल्या। दरम्यान उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। गेले 10 वर्ष आले सीमाताईंनी या प्रबुद्धनगर मध्ये पाय सुद्धा नाही ठेवलेला आहे आणि इथल्या समस्या कधीही सीमाताईंनी जाणून नाही घेतलेल्या आहे। अण्णा सीमाताई तर आलेल्या नाही। पूर्ला MIDC प्रबुद्धनगरचं आधार कार्ड पाहिल्यावरती कामाला घेत नाही। गरीब लोक आहे, यांचं पोट भरलं पाहिजे आणि गरीब लोकांच्याच पोटावर पाय देता। बाकीच्या बाहेरच्या UP वाले आणून कामाला कॉन्ट्रॅक्टर घेऊन राहिले पण गरिबांना काम देत नाहीये। त्याच्यामुळं अण्णा सगळ्यात पहिले निवडून आल्यावरती पहिले कॉन्ट्रॅक्टरला वचक बसली पाहिजे की प्रबुद्धनगरच्या माणसाला कामाला घेतलाच पाहिजे। अण्णा तुम आगे पडो, अरविंदकर अण्णा तुम आगे पडो। अण्णा ते करून देणार आहे। चांगल्या कंपन्या जे बंद कंपन्या येतात ते चालू करणार आहे आणि नक्कीच अण्णा रोजगार इथे आणेल अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने ग्वाही देतो आणि नक्की आपण सर्व अण्णांच्या पाठीशी उभे राहू अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। विनंतीवादा आपल्याला सर्वांना आश्वासन करतो आणि नक्की अण्णा इथं आम्ही अण्णा आमदार झाल्यानंतर इथला काय परत झाल्याशिवाय राहणार नाही अशी आपल्या सर्वांच्या वतीने ग्वाही देतो। नाही का त्याचा जनता गॅरेज भरतं, त्यांचा जनता चळवळ भरतो असा कोणताही नगरसेवक नाही या नाशिक जिल्ह्यामध्ये। नगरसेवक असलेलं काम आहे आणि त्या टायमाला जर ते आमदार जर झाले तर फक्त जनता दरबार थोडा वाढेल पण तामझाम तोच राहील। फक्त या नाशिक जिल्ह्याचा चेहरा बदलून जाईल। जे सगळ्यांना निवडून दिलं पण एकदा दिनकर अण्णा पाटील यांना निवडून द्या, या नाशिक शहराचा कायापालट होईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे। तरुणांना रोजगार, वृद्ध महिलांना पेन्शन असे सर्व प्रश्न सोडविणार तसेच तुम्ही जिथं हात द्याल तिथं मी थांबणारा आमदार असेल असं मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी यावेळी सांगितलंय। मग ज्या सीमाताई 10 वर्षात भेटल्या नाही, एकही काम केलं नाही, तुम्ही त्यांना मतदान करणार आहे का? आता शांतता पाहिजे। पण शिवसेनेचा एक उमेदवार उभा आहे, त्याच्यावर मुलावर 30 गुन्हे दाखल आहे। अशा उमेदवाराला तुम्ही मतदान करणार आहे का? अरे मग मी तुमच्या घरातला आहे, तुमच्या कुटुंबातला आहे। मी 4 बौद्ध दैवत बांधले, संत रोहिदासांचं मंदिर बांधलंय, तुम्हाला माहिती आहे ना? अण्णाभाऊ साठेंचं जलकुंभाला नाव दिलंय। सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो मी, ही नोंद घ्या। असं सीमाताईने काही केलंय का इथं येऊन? आता इथले काम तुमचे सगळे योगेश शेवरे आणि सलीम मामाने केले। मी संजय जाधवला मी आमदार 100% होणार आहे तुमच्यामुळं, पण संजय जाधवला ना झोपडपट्टी पुनर्वसनाचा अध्यक्ष करणार आहे। अहो याचं कोणत्याही कुठे जा, संतोषी माता अशाच भगिनी जमवल्या ना। मी याला म्हणलो अरे काय रे जिडे गेलो, हा जिडे जाईल तिला मीटिंग एकदम मोठी। आता फक्त मतदान मला का करणार आहे तुम्ही? तुमचा प्रश्न काय आहे? काही मुलांना नोकरी लागावी, बरोबर आहे ना? तुम्हाला आता ती मगर आई रडत होती, आता ती मगर आईला का मी पेन्सिल दिली नाही का? खरं सांगा बरं, ती पेन्सिल कोणी द्यायला पाहिजे होती? सीमाताईने आमदार होती, बरोबर आहे का नाही? होणार आहे मी पहिली मगर आईला पहिली पेन्सिल चालू करेन आणि मगर आई बरोबर येणं माझ्या खूप आहे, खूप माझ्या माता आहे, भगिनी आहे। तुम्हाला पेन्सिल असो जे काम असेल ते करून देईल आणि माझ्या भगिनींना महिला सबलीकरणातून कामं दिले पाहिजे ते काम मी करेल आणि इथल्या मुलांना त्यांचं आधार कार्ड बघो काही बघो, इथल्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे त्यासाठी मी काम करेन। मी तुम्हाला 24 तास भेटणारा आमदार राहणार आहे।
असा आमदार राहील, तुम्ही जिला हात द्याल तिला मी थांबवल. मनसेच्या पदाधिकारी गीताताई जाधव यांनी मतदान करण्याचं आवाहन करत सर्वांचे आभार मानले. सगळ्यात जास्तीत जास्त तुम्ही अण्णांवर एवढी गर्दी करून प्रेम दाखवलं त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करते. आणि गेल्या 42 वर्षापासून अण्णा राजकारणात सक्रिय आहेत. खरं तर त्यांना कसलाच मोह नाहीये. त्यांना आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना पुढे नेण्याचा मोह आहे. म्हणून येत्या 20 तारखेला जास्तीत जास्त भरभरून आपल्या प्रबुद्ध नगरमधून त्यांना मतदान झालं पाहिजे. मी सगळ्यांना मनापासून विनंती करते आणि माझे 2 शब्द संबोधते. तुम्ही तुमचा मूल्यवान वेळ दिला त्याबद्दल आम्ही आभारी आहे. या प्रसंगी मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख, माजी नगरसेवक योगेश शेवरे, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, गीताताई जाधव, नानाजी वाघ, तात्पूर राजवाडा येथील काळे फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आदींसह परिसरातील नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.